हॅलो एव्हरीवन, नवीन व्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। हा साईश आहे आपल्या बरोबर। आज आहे शनिवार, सुट्टीचा दिवस, त्याच्यामुळे मी माझी एक जुनी मैत्रीण आणि आम्ही सगळे चाललोय डीमार्टला, डोंबिवली डीमार्टला। तिथे काय काय खरेदी होते, काय घ्यायला पाहिजे वगैरे सगळं ज्या मी जे बेसिक माझी शॉपिंग लिस्ट मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। हा डोंबिवलीच्या वेस्टचा वाशी बस स्टॉप आहे आणि इथून आम्ही निघणार आहोत। आली वाटतं तर आली आहे पूर्वी आणि मी आम्ही शाळेतल्या फ्रेंड्स आहोत, बेंच पार्टनर सॉर्ट ऑफ। सो येस, हाय म्हणा। पूर्वी इंजिनियर आहे आणि ती पण आता खूप दिवसांनी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि पूर्वीची बहीण पण आहे बरोबर। ये तन्वी त्या ॲक्च्युली बाहेर गेलेल्या आणि खूप अचानक भयानक मध्ये प्लॅन ठरला, तर मग आम्ही म्हटलं चला आता जाऊया। इथून वाशी बस स्टॉपच्या इकडून डीमार्टला जायला बस मिळतात, पण सकाळच्या वेळी जरा फ्रिक्वेन्सी जास्त असते आणि आम्ही म्हटलं आता शनिवार आहे ना, तर मग संध्याकाळी परत गर्दी असेल, सकाळी तर नव्हतंच जमणार कारण झोप आलेली वगैरे वगैरे। तर दुपारी निघालो, पण आता ते काही बसचा ठाव ठिकाणा नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही याने जाणार आहोत, काय ओलाने जाणार आहोत। इकडे जो डीमार्टचा पिझ्झा आहे तो साईश येतोय आता घेऊन। नमस्कार मंडळी, आले मी घरी आणि आता हा सगळा शॉपिंग आम्ही काय काय केली ते तुम्हाला दाखवण्यासाठी हा पुढचा व्हिडिओ नक्की बघा। कसं असतं म्हणजे पहिले मी सांगते की काही कुठल्याही प्रकारची दिखावा शोबाजी करणे हा याचा हेतू नाही। फक्त अनेकदा डीमार्टला वगैरे किंवा अशा मोठ्या ह्याच्या ठिकाणी आपण जातो मार्टमध्ये कुठल्या, तर तिथे आपण मोठीच्या मोठी आपल्याला बिलाची यादी देतात, राईट। आणि ती काही प्रत्येक वेळी तिथल्या तिथे आपल्याला तपासून बघता येत नाही। मग घरी आल्यावर आपण सगळ्या वस्तू मांडून बघतो आणि मग करतो ना, म्हणजे एक जुळवून बघतो की हा हे आहे वगैरे। तर हे करताना मी म्हटलं की अशा काही गोष्टी आहेत ज्या मी डीमार्टला गेले की मस्ट 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 आणतेच, आणि कदाचित तुम्ही त्या आणल्यात तर तुमचंही कुठेतरी थोडाफार फायदा होईल। शिवाय जसं आपण मम्मीला दाखवतो, मैत्रिणीला दाखवतो, तसं तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ आहे। त्याच्यामुळे कुठेही काही गैरसमज न करून घेता खुल्या मनाने बघा। सुरुवात करूयात बेसिक्स पासून। तर सगळ्यात पहिले बेसिक काय असतं, आम्ही सहसा ते तांदूळ आपण नेहमीच्या वापरातले असतात ते एकत्रितच भरतो, त्याच्यामुळे ते दर महिन्याला काही आणावे लागत नाही, तांदूळ गहू दोन्ही। त्यामुळे हे बिर्याणीचा हा राईस आहे जो डीमार्ट मध्ये त्यातल्या त्यात स्वस्तात मिळतो आणि त्याच्यामुळे मी जेव्हा जेव्हा जाते, साधारण मी 2-3 महिन्यातनं वगैरे जाते, तर तेव्हा हा बिर्याणी राईस घेऊन येते। कधी काही वेगळं पुलाव बनवा, बिर्याणी बनवा, फ्राईड राईस बनवा, त्यावेळेला हा कामी येतो। त्याच्यानंतर हा ना मला एक तिकडे युनिक नाही म्हणता येणार, हे मिळतं पण असं खुलं कुठे फार मिळत नाही। हे ते फ्रायम्स नळ्या असतात ना, आपले पोंगे नळ्या काय तुम्ही म्हणता ते सांगा, तर ते होते वेगवेगळ्या शेप मध्ये, व्हील्स, पास्ता शेप, अशी विंडो शेप असं। तर ते पण मी घेऊन आले, बघूया आता हे जेव्हा फ्राय करेन तेव्हा वगैरे दाखवीनच मी तुम्हाला। बाकी आपल्या ह्या बेसिक 3 डाळी, तूर, मूग, चणा नाही तूर, मसूर, चणा डाळ। येस, मला डाळी वगैरेची सगळ्यांची नावं माहिती असतात। आता मगाशी मी जसं म्हटलं तसं काही मस्ट हॅव जे तुम्ही डीमार्ट मधून आणायलाच हवेत, ते म्हणजे हे एक गरम मसाल्याचं पाकिट मिळतं। 100 ग्रॅमचं मी आणते, कारण कसं जास्त जर आणलं आणि ते मग ठेवलं तर मग ते त्याला काय ओल लागते कधी, किंवा ते पाकिटच काहीतरी फाटकच राहतं वगैरे। हे एक पाकिट साधारण सगळ्या भाज्यांमध्ये ह्याचा वापर होतो। आणि हे गोडा मसाल्याचं एक पाकिट, माझ्या मम्मीला आजीला दोघींनाही हे खूप आवडतं आणि आम्ही कुठल्याही अशा वेगळ्या ब्रँडचं आणत नाही, हे डीमार्टचं जे आहे प्रीमियम त्याच्यातूनच आम्ही आणतो। सो हे आणि गोडा मसाला आणि गरम मसाला हे मस्ट हॅव आहे। आणि ही काश्मीरी रेड चिली पावडर आहे, काश्मीरी चिली पावडर डिलक्स। याने भाजीला ना असं लाल छान असं, म्हणजे मला असं झणझणीत, भले ते तिखट नाही लागलं काय ते माहिती नाही, पण एक झणझणीत लुक आवडतो मला भाजीचा, त्याच्यामुळे हे काश्मीरी मिरची पावडर आणलेली आहे। त्याच्यानंतर ह्या आपल्या सगळे ब्रँड्स सगळ्यांचं फ्री मध्ये मी प्रमोशन करतेय। सुहानाचा हा जो मिक्स असतो भाजी मिक्स,
पनीर आणि म्हणजे पनीरच्या 2 भाज्या असतात त्यांचे जे मिक्स आहेत, हे साधारण मी गेले की आणतेच. कधीही काही झालं काय म्हणजे आपल्याला कंटाळा आला कांदा आणि तीस रस्सा भाजी खाऊन खाऊन, तर अशा वेळी एक थोडासा पंजाबी ट्विस्ट असलेली भाजी खायची असेल, बेस्ट होऊन जातं थोडंसं. म्हणजे काही वेळेला तर मी सांगते ना की मी हे पूर्णच्या पूर्ण पाकिट वापरतही नाही. म्हणजे मी ऑलरेडी मी कांदा, काजू, टोमॅटो अशी पेस्ट बनवते आणि त्याच्यामध्ये चवीला काही थोडंसं एक मॅजिक ट्विस्ट म्हणून, आमचा टॉम खेळतोय, मॅजिक ट्विस्ट म्हणून हे 2 मसाले वापरते. सेम विथ हे मसाले, व्हेज बिर्याणी मसाला सुहानाचा, हे पण मी जेव्हा जेव्हा जाते डीमार्टला तेव्हा घेऊन येते. पुढे आपण वळूया कशाकडे, येस त्यातलाच काही भाग दाखवते. मला आमच्या घरी चायनीज अधून मधून होत असतं. त्याच्यामध्ये ना ह्या नूडल्स, हा काय ब्रँड आहे मला माहिती नाही, इंची म्हणून काहीतरी नाव लिहिलेलं आहे ह्याच्यावरती, पण साधारण बघितल्यावर मला अंदाज असतो ना आपल्याला. तसा मी नेहमी जेव्हा मी डीमार्टमध्ये जाते तेव्हा हे घेऊन येते. साधारण 900 ग्रॅमचं हे पाकिट आहे आणि 4 ते 5 वेळा तरी नूडल्स होतात. आता काही आपण रेग्युलरली करत नाही ना, तर अशा वेळी हे पाकिट होतं छान, पुरतं सगळ्यांना. भांड्यांचा साबण नाहीये, हे आहेत अप्पूचे. अप्पू म्हणून हा जो ब्रँड आहे त्याचे हे पापड आहेत, उडदाचे पापड आहेत कदाचित, अप्पलम असं त्याच्यावरती लिहिलेलं आहे आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये. हे ना पापड ते आहेत म्हणजे आपण तेलात टाकले की ते बघा अगदी फुलतात ना, जे एवढे सजत, हा जेवढा सर्कल आहे तेवढाच तो पापड असतो, फुलून एवढा मोठा होतो, कमाल लागतात. मागच्या वेळी मी चुकून आणले होते पण मला ते इतके आवडले की मी यावेळी जाऊन 2 पाकिटं घेऊन आले. त्याच्यानंतर आता बोलूयात बिस्किट सेक्शनकडे. खूप आयत्या वेळेला साईश घेऊन आला त्याच्यामुळे माझी याच्यातली चॉईस थोडी कमी आहे. गुड डे. त्याच्यानंतर हे युनिबिकची बिस्किट जी डीमार्टमध्ये आणि ऍक्च्युली साधारण आता बऱ्याच ठिकाणी मिळतात पण सुरुवातीला ही डीमार्टला मिळायची. ह्या कुकीज म्हणजे कमाल लागतात आणि ह्याच्यातला तो एक आल्मंड आणि काजूचा कॅशू फ्लेवरचा जो असतो ना त्या पण छान लागतात. पण चॉकलेट आल्या म्हणजे ऍक्च्युअल आता मी ज्या पद्धतीच्या खाल्ल्यात त्यानुसार मी सांगेन जर खऱ्या कुठे बनत असतील ना चॉकलेट कुकीज तर ह्या अशाच बनत असतील. आणि युनिबिकचं हे मला प्रचंड आवडतं हे एक बिस्किटचा हा पुडा. त्याच्यानंतर विटामारी वगैरे आणि हे काहीतरी वेगळं दिसतंय, पोटॅटोज असं ब्रिटानियाचं आहे. काय आहे ते मी तुम्हाला बघू जेव्हा खाईन तेव्हा टेस्ट रिव्ह्यू देईन त्याचा. पण हे काहीतरी भलताच फ्लेवर आहे, मिंट मॅजिक पुदिन्याचा फ्लेवर आहे त्याला आणि आपलं डार्क फॅन्टसी. त्याच्यानंतर हे मंचिंगसाठी खरं तर ना ते कुठला ब्रँड आहे ना काहीतरी मला नाव नाही आठवत, त्यांचे टॉमचा खेळ चालू आहे अक्षरशः. तर त्यांचे ना ते बटरवाले पॉपकॉर्न वगैरे मिळतात बाहेर. पण माझी मैत्रीण पूर्वी म्हणाली की तू हे असे घे, हे 200-200 ग्रॅमचे आहेत आणि तुम्हाला हवे तसे फ्लेवर्स ह्याच्यात ऍड करू शकता. बटर टाका किंवा हर्ब्स टाका किंवा काई पेपरिका टाका जे काय. सो म्हणून मी हे 3 पाकिटं घेतली आहेत. खरं तर बघू आता जेव्हा बनवीन तेव्हा दाखवेनच तुम्हाला. आणि आता खाण्याच्या गोष्टींमधला शेवटचे 2 स्टार एलिमेंट्स, प्रवीणचा कोल्हापुरी ठेचा आणि दुसरं म्हणजे चिंग्सची ही ड्रॅगन फायर चटणी. मी तुम्हाला सांगते तुम्ही डीमार्टला गेलात ना तर ह्या 2 गोष्टी म्हणजे मस्ट हॅव आहेत. का? कारण की अनेकदा भाजी नसेल किंवा भाजी थोडीशी गंडली असेल तर हा कोल्हापुरी ठेचा इज अ सेव्हियर दॅट टाइम. आणि त्या व्यतिरिक्त पण एक उपयोग सांगते. आणि ही जी ड्रॅगन फायर चटणी आहे ना, मी तुम्हाला म्हटलं तसं अनेकदा मी फ्राईड राईस करायचं असेल, नूडल्स करायचे असतील त्यावेळी आता इतकी तयारी असते सगळ्या गोष्टींची की तुम्ही परत मिरच्या वेगळ्या चिरत बसा आणि लसूणच सोलत बसा, एवढं कंटाळा येतो ना. अशा वेळी फक्त हा मसाला म्हणजे ही जी चटणी आहे ही टाकायची, काम तुमचं म्हणजे फिट एकदम बेस्ट होतं. आणि दुसरं म्हणजे हे ना अगदी पेस्ट नाहीये, तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये ना आता ऍक्च्युली स्टिकर आहे पण ह्याच्यामध्ये ना थोड्याफार प्रमाणात ते असं विजिबल ते चंक्स जे लागायला हवेत ना चिरल्यासारखे ते आहेत. त्याच्यामुळे ही चटणी बेस्ट सर्व म्हणजे बेस्ट काम करते. त्यात काही मीठ वगैरे वेगळं ऍड केलेलं नाहीये, त्याच्यामुळे आपण रेग्युलरली जसं काम करतो तसं म्हणजे रेसिपी बनवतो तशी बनवू शकतो. आणि सेम ह्याच्या बाबतही मी तेच सांगेन. चायनीज मध्ये स्पेशली काय होतं, मी जी बाहेरून शेजवान चटणी आपण आणतो ना त्याला कुठेतरी थोडंसं
विनाकारण गोडसरपणा असतो आणि मला तो अजिबात आवडत नाही. रेड चिली सॉस आणला तरी तोच एक त्याच्यातला भाग होतो, त्याच्यात थोडासा एक टँगीपणा असतो. पण हा जो कोल्हापुरी ठेचा आहे तो तुम्हाला तो जी हवी आहे, जो तिखटपणा हवा आहे ना तोही देतो आणि त्याबरोबर चवही वाढवायला मदत करतो. त्याच्यामुळे चायनीज पासून इंडियन पासून जे बनवायचं त्याच्यामध्ये, आणि आपण आपल्या पद्धतीने बनवतो ना, तर हा प्रवीणचा कोल्हापुरी ठेचा सुद्धा मस्ट हॅव आहे. सो मी एक कुठल्या तरी युट्यूबवरचाच आय गेस एक व्हिडिओ बघितला होता. त्याच्यामध्ये ना त्यांनी खूप असं मेन्शन केलं होतं की तुम्हाला काही जमलं नाही ना, निदान फेसला ते शीट मास्क, आय गेस उर्मिला ताईचाच होता, तर शीट मास्क वापरत जा. तर म्हणून मी विचार केला की जाऊ दे ना, घेऊन येऊया काहीतरी. त्याच्यामुळे नायकाचे हे 2 होते ना घेतलेले, नायकाचे हे 4 शीट मास्क घेऊन आले. विचार आहे की जानेवारीचं प्रत्येक आठवड्याला निदान एक तरी वापरावं. त्याच्यामुळे बघूया, आय एम टेलिंग माय सेल्फ की हे आपण वापरायचंय. एक गोल्ड मधलं आहे, हे बघा, हे एक गोल्ड मधलं आहे, दुसरं लेमन आणि हनी मधलं आहे, तिसरं माझं फेवरेट आहे म्हणजे हे ब्लॅक मड आणि ॲलोवेरा. मला चारकोलवाल्या फेस वॉश, साबण, टूथपेस्ट खूप आवडतात, कारण त्याने ना ऍक्च्युली थोडं क्लीन काहीतरी किंवा असं एक डिटॉक्स चेहरा झाल्यासारखं वाटतं. एक पर्ल हायरोलॉनिक ऍसिडचं. तर हे 4 आहेत आणि बघूयात आपण आता ते मी कसे कसे वापरेन. त्याच्यानंतर ही आपली बेसिक एक 1.5 किलोची सर्फ एक्सेल आणि त्याच्यात ना बाजूला एक होतं, तर तिथे मला हे कुठला ब्रँड आहे हा, सॉफ्ट टच म्हणून आहे. कम्फर्ट युजली आम्ही घेतो पण एवढी मोठी बॉटल आणत नाही. तर हे फॅब्रिक सॉफ्टनर सारखं आहे. मी म्हटलं की एकदा वापरून बघूया, ह्याचा पण रिव्ह्यू मी वापरल्यावरच सांगेन. पण ह्याच्याबरोबर ही एक अजून बॉटल फ्री मिळाली आणि प्राइसही त्यातल्या त्यात म्हणजे ठीक आहे, रिझनेबल होती, त्याच्यामुळे मी घेतली. आणि फ्रेग्रन्स तसा त्याचा चांगला होता. एक सॅम्पल बॉटल होती ती बघितली होती, त्याच्यामुळे आता जेव्हा वापरेन तेव्हा कळेलच. त्याच्यानंतर ही कोलगेट मॅक्स फ्रेश, मला ही ब्लू वाली खूप आवडते पेपरमिंट फ्लेवरची, कारण ती तसं एक थंड 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 वाटतं ना, ते मला फार आवडतं. त्याच्यानंतर आम्ही युजली मेडिमिक्स, सिंथॉल थंड साबण वापरतो, पण आता थंडी असल्यामुळे हा लक्सचा विटॅमिन C प्लस मिंटचा फ्रेश ग्लो असा साबणाचं पॅकेट आणलेलं आहे. मी इंडिव्हिज्युअली वापरताना साबण फार कमी वापरते, बॉडी वॉश वापरते. तर हे पिअर्सचं प्युअर अँड जेंटल बॉडी वॉश आणलंय आणि त्याच्याबरोबर हा एक लुफा फ्री मिळालाय. आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर हे माझ्याकडचं शॅम्पू कंडिशनर संपलं होतं, तर ट्रेसेमी सध्या मी ट्रेसेमी वापरून बघते. याच्या आधी मी ते ओनियनचा अर्क असलेले जे शॅम्पू होते ना, सनसिल्क वापरायचे, पण आता मी हे वापरून बघते. बघू ह्याचा रिझल्ट जर चांगला आला तर मी पुढच्या वेळेपासून हेच कंटिन्यू करेन. बाय द वे, मला मी ज्या सॅलॉनमध्ये जाते ना, त्यांनी पण एक लॉरियलचं हेअर मास्क आणि शॅम्पू गिफ्ट केलाय, तो पण वापरून बघायचा आहे. सो बघूयात कसं काय मॅनेज होतं. पण मी सध्या हे घेऊन आले रेग्युलर वापरण्यासाठी वगैरे. त्याच्यानंतर हे 2 बॉडी लोशन हिमालयाचे, एक हा माझा फेवरेट आहे कोको बटरवाला, आणि दुसरा हा मी ट्राय आउट करायचा म्हणून आणलाय. याच्यामध्ये कुकुंबर आणि ॲलोवेराचा अर्क आहे असं लिहिलेलं तरी आहे. त्याच्यानंतर वॅसलीन पेट्रोलियम जेली, बिकॉज थंडी आहे, काहीही म्हणजे बेस्ट ती बेस्ट. आणि त्याच्यानंतर मी खूप आवडीने कोकणात जाताना सनस्क्रीन घेतलं होतं VLCCचं, SPF 60 होतं त्याच्यामध्ये, पण ते कुठे हरवलं अलिबागला गेल्यावर काय माहिती. शेवटी मग आता काय करणार ना, किती दिवस होतं त्याच्यामध्ये दुःखात घालू. म्हणून मी आज जाऊन हे लोटसचं SPF 50चं UV सनस्क्रीन घेऊन आले. मी हे कधी वापरलं नाहीये. मी लोटसचं एक त्याला थोडंसं एक टिंटेड जे सनस्क्रीन होतं ना, ते ह्याच्या आधी वापरले, हे वापरलं नाहीये. हे मी वापरून बघेन, ह्याचा पण रिव्ह्यू मी तुम्हाला लवकरच सांगीन. त्याच्यानंतर घरी वापरण्यासाठी हे सिंकचं स्ट्रेनर आहे, म्हणजे आपण बेसिनमध्ये जे लावून ठेवतो ना की सगळं गाळून जायला. आमच्याकडे एक होतं ऑलरेडी, पण मग मी हे घेऊन आले. आणि प्लॅस्टिकचं आणलं कारण की मेटलचे पण मिळतात, पण काय होतं ते ना नंतर ते म्हणजे सतत पाणी आणि हे त्याच्याने खराब होतात. हे कसं, आणि ते महाग असतं थोडंसं. सो हे कसं, हे घेतलं, थोडे दिवस वापरलं, महिने वापरलं काही, आणि नंतर फेकून दिलं, बदललं, चालू शकतो. त्याच्यामुळे हे प्लॅस्टिकचंच घेऊन आले. आणि हा एक ब्रश आहे,
मला ह्याची डिझाईन खूप आवडली, ग्रिप पण खूप कमाल आहे आणि डिझाईन मेनली का, कारण ब्रश असे असतात हा, म्हणजे हा जो कर्व असतो त्याच्यावरती सगळीकडनं जरी असले तरी असे असतात आणि त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही कॉर्नर्स घासायला जाता, स्पेशली बाथरूम किंवा किचन मधला जो ओट्याचे कॉर्नर्स असतात तेव्हा ते स्वच्छ होत नाहीत. पण ह्याला ना हे असं टॉपला असं दिलेलं आहे, सो तुम्ही या पद्धतीने ते स्क्रब करून जे काही कॉर्नर्स आहेत ते स्वच्छ करू शकता, असा माझा तरी अंदाज आहे. बघूया, जेव्हा वापरेन तेव्हा कदाचित दाखवणं झालं तर दाखवीन. त्याच्यानंतर आमच्या पप्पांना स्वच्छता प्रचंड आवडते, धूळ कोळिष्टक वगैरे असले तर त्यांना आवडत नाहीत. त्याच्यामुळे हे एक माझा चेहरा दिसतोय का, हे एक घेऊन आले. डस्टर आहे हा आणि हे पूर्ण उघडतं अगदी, म्हणजे तुम्ही इथून सिलिंगही स्वच्छ करू शकता, इतकं हे उघडतं. नंतर डीमार्टला गेल्यावर आणखीन एक मस्ट हॅव जर सांगायचं झालं ते म्हणजे कप आणि मग. मला खूप आवडतात डीमार्टचे, इतके फॅन्सी डिझाईन वाले असतात ना. आता आमच्या टॉम सारखा दिसणारा एक लुकिंग गुड फिलिंग गुड, तो टॉम बघ लगेच बघतो होता, कॅमेरा बनवला की तो बघणार नाही. सो लुकिंग गुड फिलिंग गुड मला एक कप घेऊन आले, कॉफी मग बेसिकली. आणि हे ते कुल्हडवाले जे हे असतात ना, काय म्हणायचं यांना, चहाचे फॅन्सी चहाचे कप ते आणले. त्याच्यानंतर आता काय उरलंय, येस आता बॉटल्स. डीमार्टची आणखीन एक स्पेशालिटी, तिथल्या बॉटल्स खूप कमाल आणि स्वस्त असतात, बाहेर इतक्या स्वस्त मिळत नाही. हे राहिलं एक्सोचा साबण राहिलाय भांड्यांचा, ते बॉलिंग सारखं झालं. सो आमच्याकडच्या असं म्हणतात, म्हणजे मी मध्यंतरी एका बातमीच्या संदर्भात वाचताना माझ्याही लक्षात आलं होतं की आपण प्लास्टिकच्या बॉटल्स भले तर ड्युरेबल असतील किंवा कितीही चांगल्या क्वालिटीच्या असतील तरी काही कालावधीनंतर तुम्ही त्या चेंज करायला हव्यात, कारण प्लास्टिक हे काय म्हणत, म्हणजे ते विघटनशील नसलं तरी ते टॉक्सिक होऊ शकतं. त्याच्यामुळे आमच्याकडच्या बॉटल बऱ्याच जुन्या झाल्या होत्या, तर मग मी आता हा नवीन सेट घेऊन आले. ह्या 3 बॉटल समसमान, फक्त रंग वेगळा आहे. हा एक सेट आणला. त्याच्यानंतर ही मला ऑफिसला जायला रेग्युलरसाठी, मला कलर खूप आवडला हिचा, ही एक बॉटल आणली. आणि ही कारण ह्याच्यावरती हे छान छान मेसेज लिहिलेले आहेत की 7 वाजल्यापासून ते अगदी संध्याकाळपर्यंत किंवा दुपारपर्यंत 6 तासांचं किती तुम्ही पाणी प्यायला हवं हे लिहिलेलं आहे. ही अशी एक बॉटल आहे, स्टे हायड्रेटेड, साईशसाठी, कारण साईश जरा मोजून वगैरे पाणी पितो हल्ली, त्याच्यामुळे ती एक बॉटल आणलेली आहे. आणि ही एक माझी मम्मी म्हणते स्वतःसारखी बॉटल आणतेस. माझी मम्मी असं काय काय म्हणजे बोलतच असते. तर ही एक बॉटल आणली आहे. माझ्याकडे कशी होती पण ती पण जुनी झाली थोडी, त्याच्यामुळे मग आता वेगळ्या रंगाची वेगळ्या ढंगाची बॉटल आणली. आणि हा लास्ट पीस, मला हे असे कंटेनर्स आणि ऑर्गनायझिंग साठीचे असलेल्या वस्तू खूप आवडतात. स्टिकर आहे, 170 रुपयाचा आहे. हा पांढऱ्या रंगाचा. आता मी ऍक्च्युअली ठरवलं नाहीये की हे नक्की कुठे वापरायचं, फ्रीज मधल्या गोष्टींसाठी वापरायचं की हे सगळं डिओज आणि इथे वापरायचं, पण मी जेव्हा आता बघूया वापरेन तेव्हा कळेलच. आणि या व्यतिरिक्त थोडेसे कपडे पण मला आवडतात डीमार्टचे, तर ते घेतले, तेही दाखवते तुम्हाला. पहिले तर हे सॉक्सचा सेट आहे, 3 सॉक्सचा. तर पहिला म्हणजे हा मला कुर्ता घेतला, छोटा शॉर्ट कुर्तीज ज्या असतात ना तशा. मी ऍक्च्युली 2-3 ड्रेसही बघितले होते तिथे, पण मला ते म्हणजे असं झालं की घेऊ की नको. आणि मी असं ऐकलंय की जर तुम्हाला पहिल्या झटक्यात असं वाटलं नाही ना की हे करावं किंवा करू नये किंवा जे काही, जर पहिल्या झटक्यात तुम्हाला जे वाटेल ना ते कधी कधी करून बघावं, कारण अनेकदा आपलं मन, आपले इंट्युशन्सच आपली साथ देत असतात. त्याच्यामुळे हा एक घातल्या मला ट्राय केल्या वाटलं की हा हे आपल्याकडे असायला पाहिजे, तर मी हा एक कुर्ता घेतला. त्याच्यानंतर साईशसाठी हा एक कोकम पिंक रंगाचा असा हाताला, ओरिजिनल नाव काय माहिती नाही मला, पण हा एक त्याला पण कुर्ता घेतला. साईश घालेल तेव्हा तुम्हाला दाखवेन मी फोटो कधीतरी. माझ्या इंस्टाग्रामवर मी अनेकदा स्टोरीज किंवा अशा पोस्ट केल्या तर पोस्ट करत असते, तर तेव्हा मला इथे कुठेतरी आयडी देते, तिथे फॉलो करायला विसरू नका. आणि हे थंडीच्या सीझन साठी एक छान साईशला शर्ट घेतलंय, हे खूप मला आवडलं, म्हणजे त्याने मला त्या कुर्त्यापेक्षा हे जास्त आवडलं. सो येस, अशी झाली आमची डीमार्टची खरेदी. आणि
टॉम सगळ्या गोष्टी फाडून फोडून काही करायच्या आधी आता मी हा व्हिडिओही संपवते आणि हे सगळं ह्याचं कुठे कुठे काय मॅनेज करून ठेवायचंय तेही बघते. तुम्हाला ही खरेदी कशी वाटली आणि तुम्हाला याचा कुठे कुठे काय फायदा झाला का, थोडंफार आयडियाज मिळाल्या का, पुढच्या वेळी काय शॉपिंग करायचं नक्की हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढचा व्हिडिओ लवकरच घेऊन येईल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. लवकरच भेटूया. बघत राहा. बाय बाय.